नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आमच्या ट्रिपचा डे 4 आणि आज आहे माझा वाढदिवस। सो आता मी सकाळी उठलोय, पण काल रात्री मम्मीनी माझ्यासाठी ब्राउनी बनवली होती, त्याचे क्लिप्स मी तुम्हाला आता दाखवतो। रोहनचा बर्थडे आहे म्हणून मी हे वॉलमार्ट मधनं ब्राउनीचं पॅकेट हळूच गपचूप घेतलेलं आणि रोहन आणि राहुल आता गेम्स खेळायला गेलेत म्हणून मी त्यांना न सांगता हळूच बनवून ठेवते। मी आल्यावर त्याला रात्री 12 वाजता सरप्राईज। आणि हे प्रीमिक्स आहे ब्राउनीचं, त्याच्यामध्ये पाणी, व्हेजिटेबल ऑइल आणि अंड लागेल आणि मिक्स करून प्रीमिक्स टाकायचं आणि बेक करायचं। किचन रेडी आहे, म्हणजे युटेन्सिल्स वगैरे, म्हणून जरा वेगळ्या किचन मध्ये करायला मजा येते। सगळ्या वस्तू पण आहेत नीट। इकडे बेकिंग ट्रेचा काही ऑप्शन नाही आहे, एकच साईजचा आहे हा, म्हणून त्यात टाकते। आता त्याचं जरा मोठा आहे स्लाइटली बॅटर पेक्षा। दादा गेलाय व्लॉग एडिट करायला, तो आत बसून व्लॉग एडिट करतोय आणि त्याचा आहे बर्थडे। किती तासात? 2-3 तासात। म्हणून मग आम्ही वॉलमार्टमधनं मी घेऊन आलो आहे। मी आता आम्ही डेकोरेशन करणार, तो बाहेर यायच्या पहिला। आणि त्याच्या पहिलं तुम्ही व्लॉगमध्ये बघितलं असेल की मम्मी ब्राउनी बनवते त्याच्या बर्थडेसाठी। तर आता चला आपण डेकोरेशन करू, कमीत कमी आवाज करू। डेकोरेशन आमच्याकडनं जेवढं जमू शकत होतं हॉटेल रूम आहे त्याशिवाय आम्ही केलं। तर हॅपी बर्थडेचं आम्ही लावलं आणि दादाचा लकी नंबर 5 असल्यामुळे आम्ही विचार केला 5 फुगे आपण फुल। आणि तसं पॅकेटामध्ये पण 5च आलेले, म्हणून काय आमच्याकडे ऑप्शन नव्हतं, पण ठीक आहे। 12 वाजलेले आहेत। हॅपी बर्थडे दादा। थँक्यू। हॅपी बर्थडे। थँक्यू। थँक्यू एवढ्या हॉटेलमध्ये असून पण ब्राउनी बनवण्यासाठी। हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर रोहन, हॅपी बर्थडे टू यू, ब्लेस यू, मे गॉड ब्लेस यू, हॅपी बर्थडे डिअर रोहन, हॅपी बर्थडे टू यू। उद्या आपण केक कापूया। हा छोटू सेलिब्रेशन, उद्या मोठू सेलिब्रेशन। खतरनाक झोप आली होती मला। टेक्निकली झोपलेलाच दादा, झोपेतच आहे रोहन। त्याला त्याचा बर्थडे म्हणून त्याला जबरदस्ती उठवलंय। बेस्ट बर्थडे, सगळे एकत्र आहेत। आता रात्रीचे 12 वाजलेत आणि माझा बर्थडे चालू झालेला आहे, म्हणून मम्मी आणि राहुल आणि डॅडीनी इथे डेकोरेशन केलंय, हॅपी बर्थडेचं लावलंय, फुगे विगे फुलवलेत आणि हे चष्मे आणलेत आणि मम्मीनी ब्राउनी पण बनवली, म्हणून मजा आली मला रात्री। थँक्यू मम्मा। आणि राहुल आणि डॅडी झोपायला गेलेत। सो आता आपण उद्या भेटूया। तर असं होतं कालचं आमचं छोटंसं सेलिब्रेशन। आता सकाळ झाली आहे आणि मी उठलोय, परत रूममध्ये येतो कारण खूप थंडी आहे, -6 आहे। आणि आता डॅडीनी ब्रेकफास्ट बनवलेला आहे। आज मी ऑफिसला सुट्टी घेतलेली आहे आणि मम्मी पण आहे। ब्रेकफास्ट केला तू? नाही करायचं। ओके, ब्रेकफास्टला काय बनवलंय? ब्रेकफास्टला गुआकामोली, त्याच्यानंतर आपलं काय म्हणतात स्क्रॅम्बल्ड एग्स आणि सॉसेज केलेले आहेत आणि दुसरं काय बरं, आणि ब्रेड टोस्ट केलेलं आहे आणि ही मम्मीने बनवलेली ब्राउनी आहे। नाईस। चला आता राहुल आला की खायला स्टार्ट करूया। आता मी आणि राहुल आलोय सन डेकवर आणि इकडून व्ह्यू बघा काय मस्त आहे। आणि आमच्या मागे हॉट टब, मस्त गरम पाणी त्याच्यामध्ये। स्वतः मी हॉट टबमध्ये चाललोय, मी आणि राहुल, आणि त्या डॅडी मम्मीला पण बोलवतो। चल पटकन जाऊया। -6 आहे टेम्परेचर आणि इकडे टॉवेल्स ठेवलेले आहेत। सो आपण हे बघा असं आहे आणि वाफा येतात कारण पाणी गरम आहे। आणि इकडे ऑन केल्यावर त्याचं जॅकुझी चालू होईल। आता पहिले फटकन स्नॅपचॅट काढतो आणि त्याच्यानंतर मग जाऊया आत। काय खतरनाक एक्सपिरियन्स आहे, पाणी एकदम गरम आहे आणि बाहेर -6 डिग्री आहे। सर आतापर्यंत बेस्ट एक्सपिरियन्स आहे ना? हँड डाऊन बेस्ट एक्सपिरियन्स। मागे स्नो पण दिसतोय आपल्याला। तुला पाय टाकून बसायचं तर बसा।
जबरदस्त. ठीक आहे, तू बदक आणले टाक ना. पाण्याचं टेम्परेचर बघ ना, तुला थंडी वाजते. उन्हात बस नाही वाटणार मग. आता आम्ही जॅकुझी ऑन केलाय. मस्त वाटतं, एकदम प्रेशरवाले जेट्स आहेत, मजा येते. अमेरिकेतनं जर लोक मुंबईला गेले आणि एकाच दिवशी शेवपुरी, पाणीपुरी, रगडापाटी सगळं खाल्ला तर नेक्स्ट दिवशी सकाळी असा होता. आता मम्मी डॅडीला पण आम्ही फोर्स केले कपडे की त्यांच्याकडे स्विमिंग कॉस्ट्युम नाही आहे, पण आता ते जे आहे ते टी शर्ट वगैरे घालून येणार आहेत. आणि वॉशर ड्रायर तर आहे आपल्याकडे रूममध्ये, सो ड्राय करू शकतो. एक्सप्लेन करू शकत नाही की केवढा कम्फर्टेबल एन्व्हायरमेंट आहे. बाहेर एक्सक्यूज मी फॉर माय वर्ड कुत्र्यासारखी थंडी आहे आणि ह्याच्या आतमध्ये तेवढीच कुत्र्यासारखी गरमी आहे. पण मस्त आहे, व्ह्यू पण मस्त आहे. आणि बाहेर निघाल्यावर हालत खराब होते. पण हा काय मस्त आहे रे गरम पाणी. अजून बघ, अजून स्टेप आहे ना. खतरनाक वाटतं इकडे. बाहेर उभे म्हणून माझ्या शरीरातून वाफा येतात आणि थंडी पण वाजते. तर हे ऑन करतो. 5 मिनिटासाठी केलंय. कसं वाटतं मामा? मस्त सुपर्ब एक्सपिरियन्स आहे. बाहेर थंडी आणि इकडे एकदम गरमागरम पाणी. डॅडीला मजा येते. रॉनीला कशी मजा येते? जबरदस्त. ते मध्ये मध्ये बाहेर निघतोय थंड. रनीचा बर्थडे मस्त सेलिब्रेट होतो. आणि वीकडे म्हणून इथे गर्दी पण नाही. हो, कोणच नाहीये. तो आता आम्ही माझा बर्थडे सेलिब्रेट करतो इकडे आणि म्हणून मी हा गॉगल घातलाय आणि मजा येते आम्हाला. ऍक्च्युली आम्हाला निघायचं होतं दुसरीकडे जायला, खाली सटकतोय मी. पण आमचा उत्साह जो आहे बाहेर आम्हाला इकडे जास्त मजा येते म्हणून खलास झालेला आहे. म्हणून मी थोडं उशिरा जाऊ ऍस्पेनला. मला पाय. आता मी, मम्मी, डॅडी आणि राहुल स्टीम रूम मध्ये आलोय. काही दिसत नाहीये. मम्मी इकडे मागे, डॅडी आणि राहुल आहेत दोघं. आणि आता मी फोन ठेवतो कारण खूप गरम होते. आता आमचं स्टीम वगैरे घेऊन चाललंय आणि या जिम मधनं पण व्ह्यू बघा ना, काय मस्त आहे. दमलोय स्टीम घेऊन, श्वास घ्यायला होत नव्हतं ना मम्मा. तर मी पटकन गरमागरम कॉफी पितोय कारण सगळे थंड झालोत. डॅडी फुटेज रिव्ह्यू करतोय बहुतेक. मजा आली. हाडं अशी जी थरथरली आहेत ना, गरम पाणी, थंड हवा, गरम पाणी गरम. आणि त्याचं स्टीम रूम मध्ये गेल्यानंतर तर जे उरलेलं होतं फंक्शनल ते पण गेलं. तर आता मी सगळे तयार झालोय आणि आता मी चाललोय ऍस्पेन कोलोराडोला. आता इकडून ऍस्पेनचा रस्ता हायवे नाहीये, इंटरनल रोड आहे, माउंटेन रोड्स. आणि आपल्याला पोचायला लागणार आहेत 1 hour 45 minutes आणि आपण तिकडेच लंच करणार आहोत. सो रेडी? येस, रेडी. ओके, चला. आणि ह्या पिशवीत आम्ही काल टो वॉर्मर्स घेतलेत कारण काल आम्हाला वेलमध्ये फिरताना कळलं की पाय थंड होतात म्हणून टो वॉर्मर्स घेतलेत. हँड वॉर्मर्स आणि हे एक सुपर वॉर्मर घेतलं आहे. हे खिशात वगैरे टाकू शकतो किंवा जॅकेटच्या फ्रंट पॉकेटमध्ये. हे जरा मोठ्या साईजचे आहेत. सो हे सगळं घेऊन आपण निघतोय आता. आणि राहुल आणि डॅडीनी बॉडी वॉर्मर घेतलेलं आहे. हे स्टिक ऑन बॉडी वॉर्मर आहे. ऑन करा म्हणजे ह्याला उघडायचं की ते ॲक्टिवेट होतं आणि मागे त्याला चिकटवायचं जॅकेटमध्ये वगैरे. फुल बॉडी अख्खी आतनं वॉर्म होते. गाडी मी इथूनच चालू करू शकतो. आणि या गाडीची साईज बघा, राहुलच्या खांद्याकडे त्याचं. हां मम्मी तुझा डोक्याकडे मस्त. चला. $12. आता सुपर वॉर्मर आहे, हँड वॉर्मरचे दुप्पट साईजचं आहे. तो आता मी घेतलाय, ऍक्टिवेट केलं त्याला आणि आता आणि पॉकेटमध्ये टाकणार जॅकेटच्या. जॅकेट आतून मस्त गरम होईल. आणि तसा माझ्याकडे हा बॉडी वॉर्मर आहे. ह्याला मागे ग्लू आहे, त्यांनी तो चिकटवणार माझ्या पाठीवरती. तू जॅकेट पेन आहे ना मी. हां, तर राहुलला मी एक बॉडी वॉर्मर चिकटवलेला आहे.
मस्त गरम होईल. आता आम्ही पार्क केली गाडी आणि लिफ्टनी प्लाझा लेवलला वरती चाललोय आणि आता पहिलं आम्हाला रेस्टॉरंट शोधायचे लंच करण्यासाठी. आता आम्ही आलोय या लिफ्टमधनं बाहेर आणि हे बघा हे ॲस्पेनचे स्की स्लोप्स आहेत. तर इथून छोटा वाटतंय पण प्रत्यक्षात बघितल्यावर खूप उंच आणि वरती आहे. सध्या कोण स्की करताना दिसत नाही. मम्मी बर्फाबरोबर खेळ करते. थंडी नाहीये, 3 डिग्री आहे, फील्स लाईक 7. एवढं जे आम्ही चिल खात घातलं त्याची खरी गरज नव्हती. आता 5 मिनिटानंतर घामळ्या यायला लागते. इकडे कोणतरी मुतलंय बर्फात बघ. मुतलंय मग त्याच्याकडे अमेरिकन फोन आहे त्याचा. बस आम्ही मेन स्ट्रीटकडे चाललोय. डिओरचं दुकान आहे इकडे. मम्मी येता जाता स्नोला लाथा मारते. मी गाडीतनं आल्या माझ्या नाक गळायला लागलेलं आहे. राहुल शेमड्या झालंय. आता आम्ही या इटालियन रेस्टॉरंटमध्ये आलोय आणि आम्हाला आउटडोर सिटिंग पाहिजे होतं पण बर्फामुळे सगळं बंद आहे. आणि इकडे बसलोय आणि या रेस्टॉरंटचं नाव आहे जे आम्हाला प्रनाऊन्स करता येणार नाही. आता आम्ही मागून आलो ॲपिटायझर्समध्ये कालामारी आणि ब्रुस्कॅटा आणि पिझ्झामध्ये आम्ही मागून आलो एक कप्रिसी पिझ्झा, एक बार्बेक्यू चिकन आणि एक श्रिम्प पिझ्झा आणि अजून लागलं तर अजून मागू. आणि आता मला गरम होतं म्हणून मी जॅकेट काढलं. इकडे आल्यावर मी जॅकेट काढलं आहे कारण जॅकेटमध्ये सगळे वॉर्मर्स टाकले होते त्यामुळे एकदम गरम व्हायला लागलं. मग ते जॅकेट काढून ठेवले आणि मी सगळ्यांनीच जॅकेट काढून. थंडी काय म्हणते. मम्मी काय पिते? डॉक्टर पेपर. मी पण तेच पितोय. राहुल पण तेच. गाडी कालामारीवर लिंबू टाकतोय आणि हे ब्रुस्कॅटा, ह्याला लोक ब्रुशॅटा म्हणतात पण करेक्ट प्रोनाऊन्सिएशन इज ब्रुस्कॅटा. आमचे पिझ्झे आलेले आहेत. हा आहे कप्रिसी, हा आहे श्रिम्प आणि हा आहे बार्बेक्यू चिकन. आता आम्ही आमचं फिरून झालं. जास्त शूट केलं नाही कारण काल वेल पण काय दाखवलं होतं सो हे पण तसंच होतं. तर आता जरा गाडीने आम्ही राऊंड मारणार आहोत आणि ते वरती माउंटनवर खूप मोठमोठी घरं आहेत सगळ्या सेलिब्रिटीजची सो ती बघायला आम्ही जाणार आहोत. आता आम्ही सगळं ॲस्पेन थोडं फिरलो. आता गाडीत बसून आम्ही फिरतोय आणि मेन आम्ही बघतोय की इकडे एक रस्ता आहे, तिकडे सगळे सेलिब्रिटीज आणि अशी फॅन्सी घरं आहेत. तर आम्ही तो असा डोंगर अख्खा चढतोय रोडवरनं आणि फुल बर्फ आहे रोडवरती म्हणून थोडं ड्रायव्हिंग कठीण आहे म्हणून मी बोलतोय आणि रोहन चालत आहे गाडी. आणि मग इकडे वर एक असा पॉइंट आहे, तिकडनं असा व्ह्यूइंग पॉइंट आहे, तिकडे पार्क करून थोडं बघणार आहे. आणि हे हरण आहे. हे खाली अख्खं ॲस्पेन गाव दिसतंय आणि आम्ही वर आलो आहे आणि आता टेम्परेचर काय रे? -4 आहे. या रस्त्यावरनं चाललोय, माउंटन चढतोय आणि कोणीच नाही, फक्त आम्हीच आहोत. तरी अजून वरती घरं आहेत. तर आम्ही हॉटेलमध्ये आलो आणि ॲस्पेनचं जास्त काय आम्ही शूट केलं नाही कारण सेम त्या वेलसारखंच होतं आणि मग काळोख झाल्यावर व्हिडिओमध्ये काय तसं पण दिसत नव्हतं म्हणून मग आम्ही हॉटेलमध्ये आलो. मी आणि राहुल मस्त पूल खेळलो आणि मग झोपलो. आज आमचा या हॉटेलमधला लास्ट डे आहे. आमचा 10 वाजता चेकआउट आहे आणि आत्ता वाजलेत 8 आणि त्यामुळे आम्हाला ब्रेकफास्ट करायला जास्त टाईम मिळणार नाही आहे म्हणून मी आता इथे फ्रोझन पिझ्झा आहे तो मी बनवतोय म्हणजे फटाफट खाऊन आम्ही निघू शकतो. तर आज आपण जाणार आहोत कोलोराडो स्प्रिंग्सला आणि आज आपला ट्रॅव्हल डेच आहे. आम्ही एक सिनिक रस्ता घेणार आहे, 3.5 तासाचा रस्ता आहे आणि बघत बघत थांबत जाणार आहे. कोलोराडो स्प्रिंग्सला आज राहणार. उद्या आपल्याला जायचं आहे पाईक्स पीक नावाचं एक माउंटन आहे त्याच्यावर. सो आता पटकन पिझ्झा बनवतो. आता मी अवन 400 डिग्रीला प्री हीट केलेला आहे आणि आता पिझ्झा उघडतो. आपला पिझ्झाचा टायमर झालेला आहे आणि मस्त दिसतोय, झालाय पिझ्झा आणि चहा पण ठेवला इकडे कारण रोज कॉफीच पितोय, खूप दिवसात चहा प्यायला नाही म्हणून निघायच्या आधी एक क्विक चहा मारी आणि निघूया. आता मी तयार झालोय. मस्त होती नाही रूम आणि सामान सगळं लोड केलेलं मी या कार्टवर. आता गाडी लोडअप करायची आणि निघायचं. अजून आहे ना 2 दिवस कोलोराडो स्प्रिंग्स मध्ये. मस्त आपण सुसाट चाललोय. डॅडी व्हिडिओ काढते. 4ही साईड
चारही साईडला मस्त व्ह्यू आहे, कॉफी आहे, कम्फर्टेबल चाललंय, मजा येते. आता आम्ही आमच्या फायनल हॉटेलमध्ये चेक इन केलं आहे. एकदम बेसिक रूम आहे, किचन आहे, 2 बेडरूम आहेत आणि असे छोटीशी लिव्हिंग रूम आहे. याची टूर देत नाहीत कारण आता कंटाळा येईल सारख्या रूम टूर देऊन. आणि इथे आपलाच व्लॉग बघतोय आम्ही. आणि आता आम्ही चाललोय ॲपल स्टोअरला, कारण मला न्यू आयफोन घ्यायचा आहे. सो तिकडे शॉप्स वगैरे पण असं मॉल सारखं आहे. सो थोडं तिकडे पण फिरू आणि मग काहीतरी इंडियन जेवण पिकअप करू आणि मग घरी येऊ. आता आम्ही ॲपल स्टोअरला पोचलोय. Oh, so order pickup? Okay, sweet. So you're gonna want to head down to the order pickup sign on the right hand. I'll be able to help you out, okay? Thank you guys, appreciate it. Alright, order will be out shortly, okay? मम्मी जरा मेकअप शॉपिंग करते. मम्मा तुला स्किन केअर पाहिजे? मला सो आता मी परत घरी आलोय. मी मस्त आंघोळ वगैरे करून झाली आहे आणि आम्ही इंडियन रेस्टॉरंटमधनं जेवण मागवलंय. 6 रोट्या मागवल्यात. रोटीची साईज बघा. आणि चिकन बिर्याणी, बटर चिकन आणि पनीर टिक्का मसाला. स्टँडर्ड इंडियन जेवण. कलर सेम. तर असा होता आजचा व्हिडिओ. मी आउटरो शॉट घ्यायला विसरलेलो म्हणून मी आता घरून करतोय. आणि तुम्हाला वाटत असेल की ही ट्रिप मी केवढे दिवस टाकतोय, पण ट्रिप पण 9 दिवसाची होती आणि मला एका आठवड्यात एकच व्हिडिओ एडिट करण्याचा वेळ मिळतो, कारण मी फक्त वीकेंडलाच एडिट करतो आणि युट्यूब मी हॉबी म्हणून करतो. तर आय होप तुम्ही समजू शकता. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. आणि भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.